खरंच कमाल आहे बाबा या इडलीची. इडली बनवायची आहे उद्या, पण आजपासूनच तयारीला लागावं लागतं. तर इथं घेतलेले आहेत मी 3 ग्लास तांदूळ, त्यानंतर 1 ग्लास आणि वरती थोडीशी उडदाची डाळ. त्यानंतर घेतले मी अर्धा ग्लास पोहे आणि 1 मूठभर साबुदाणे. हे सगळं आता मी भिजत घालणार आहे 5 ते 6 तासांसाठी. दाणे असतील तर घालू शकता. माझ्याकडे काही संपलेली होती म्हणून मी काही टाकलेली नाही. स्वच्छ 4 ते 5 वेळा पूर्ण स्टार्च जाईपर्यंत धुवून घेतलं आणि भिजत ठेवलं एक 5 ते 6 तास. मी सकाळी 8 वाजता हे तांदूळ भिजत घातलेले आहेत. आणि नीलला आज काही ब्रेकफास्ट आवडीचा नव्हता म्हणून त्याला पपई कट करून दिली आणि मला राहिलेल्या दुधाचं कालच्या पनीर बनवायचं होतं म्हणून लिंबू घ्यायला आले. विनेगर पण संपलेलं होतं तर काय लिंबू पण कमी झालेत आणि हे छोटे छोटे आहेत पण हिरवे आहेत, पूर्ण पिकलेले नाही आहे. म्हटलं चला ते करून बघूयात. पण त्याआधी म्हटलं इडलीचं वाटण करून घेऊयात. मी जवळपास 1 वाजता हे वाटण करायला घेतलेलं आहे. म्हणजे आज पूर्ण रात्रभर आणि अर्धा दिवस पीठ छान फर्मेंट होतं या वेळामध्ये. आणि एका डब्यामध्ये हे पीठ स्टोअर करून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा जात नाही आणि पीठ फुगायला मदत होते. आणि मी याच्यामध्ये कांदा देखील टाकते, याच्याने सुद्धा पीठ छान फर्मेंट होतं. तर इथं पनीर करण्यासाठी हे लिंबू हिरवेच आहे, जास्त रस नाही, म्हणून मी असं प्रेस करून घेते आणि त्याच्यातून रस काढून घेतला. आणि त्या रसामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहे आणि बघणार आहे की आता एवढ्याशा लिंबाच्या पाण्यामुळे आपलं दूध फाटतं का. नशीब झालं बाबा, पनीर तर आपलं फाटलं आणि छान मी पनीर बनवून घेतलं. नाहीतर मला खरंच खूप जास्त टेन्शन आलेलं होतं, कारण दूध पण खराब होईल आणि पनीर पण बनणार नाही. त्यानंतर इव्हनिंगला नवरोबांचा उपवास होता, त्यांना खारी शेंगदाणे खायचे होते म्हणून ते बनवायला घेतले. तर काय नाही, फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे. एका वाटीमध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घ्यायचं, छान असं मिक्स करायचं आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं ओतायचं आणि पूर्ण पाणी सुकेपर्यंत शेंगदाणे परतवून घ्यायचे. कढईच्या अवस्था थोडीशी खराब होते पण काय नाही, पटकन निघून जातं ते. आणि मस्त असं आपले खारी शेंगदाणे रेडी झालेत. आणि संध्याकाळी सँडविचचा बेत होता आणि सँडविच बनवायला आमचे दादा आलेले आहेत. दादांनी सगळ्यांना व्हेज सँडविच बनवून दिलं आणि खरंच खूप जास्त भारी झालेलं होतं. आणि आज शनिवार होतं, उपवास होता, म्हणजे काहीतरी आमच्याकडे वेगळं असतंच. तर बीटरूट्सचे कटलेट सकाळी बनवलेले होते, त्याचं थोडंसं स्टफिंग राहिलेलं होतं. मग बटाट्याच्या भाजीचे मी पॅटीस देखील बनवायला घेतले इथं ब्रेडमध्ये घालून. तर असा काही आजचा मेन्यू होता. तर चला, आजचा व्लॉग इथेच संपवते.